चला आज बनवूया चवळीची भाजी. आणि मी जाडसर चवळी आणलेली, म्हणजे अशा पिवळसर झालेल्या. आणि तेल टाकायचं, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि पाणी टाकून द्यायचं, चवळी बुडेल इतकं, आणि एक शिट्टी काढून घ्यायची. आणि त्यासाठी मसाला करायचा आहे. 2 कांदे मी कट केलेले मोठे, आणि तेलामध्ये छान असे लालसर होऊ द्यायचे. आणि लालसर झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या 5-6, आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे पण परतून घ्यायचे. आणि अर्धा टोमॅटो तो पण परतून घ्यायचा. खूप टेस्टी मसाला होतो हा, नक्की करून बघा. आणि त्यामध्ये जाणार कोथिंबीर, आणि ती पण परतून घ्यायची. आणि त्यामध्ये आता आवडीनुसार तिखट टाकायचं, कमी जास्त. आवडीनुसार टाकायचं, कुणाला जास्त तिखट आवडतं. आणि धने पावडर 1 चमचा, आणि कुठलाही मसाला, गरम मसाला 1 चमचा टाकायचा आवडीनुसार, गरम मसाला. आणि गॅस बंद करायचा. कढई तापल्यामुळे आता मसाले छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि सर्व हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा, न पाणी टाकता. आणि आपला हा मसाला तयार. आणि तुम्ही 4-5 दिवससुद्धा ठेवू शकता हा मसाला तयार करून. आणि आता चवळी झालेली, 1 शिट्टीमध्ये शिजून जाते. हे बघा. आणि तेल तापल्यानंतर थोडंसं 1 चमचा बाजरीचं पीठ घ्यायचं, 1 चमचा, आणि कमी गॅसवर परतून घ्यायचं पीठ. खूप टेस्टी भाजी होते या पिठाने. आणि कोणी कोणी बाजरी भाजून पीठ तयार करून ठेवतं, असंही केलं तरी चालतं. 1 चमचा पीठ तेलामध्ये परतून घ्यायचं सोनेरी रंगावर. आणि नंतर हा मसाला त्यामध्ये परतून घ्यायचा. आणि आता याला सर्व मसाले भाजलेले, त्यामुळे कमी वेळामध्ये मसाला तेल सोडायला आणि आता छान असं तेल सुटायला लागलंय. कुणाला खोबरं आवडत नाही, त्यामध्ये छान परतून झालाय. आता त्यामध्ये शिजलेली चवळी टाकून द्यायची. आणि आवडीनुसार करायची, दाट पातळ. आणि अगोदर मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं अजून पाणी टाकून द्यायचं, आणि शिजल्यानंतर अजून घट्ट होईल. आणि वरतून कोथिंबीर
चवळीची भाजी तयार. नक्की बनवा. खूपच टेस्टी, सिंपल. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.